व्हॉट्सअप आमचं, जिथे तुम्ही तिथे आम्ही. नमस्कार, व्हॉट्सअप आमच्या न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व्हॉट्सअप आमच्या न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. ते येण्यापूर्वी चहाचा कार्यक्रम होता आणि तिथे इतकी राजकारणातली मोठी लोक बसलेली होती की मला थोडं टेन्शन आलंय बोलायला. तसं मी गेले 52 वर्ष कॉन्स्टिट्यूशन शिकवतोय. विषय जो आहे तो सोपा आहे, संसदीय लोकशाही पुढची आव्हानं. तेव्हा अध्यक्ष शेळके साहेब, प्राचार्य पाटील साहेब आणि उपप्राचार्य मोहिते साहेब आणि आपण सर्व, माझी अशी इच्छा आहे की साधारण 45 मिनटं मी बोलावं आणि त्यानंतर तुम्हाला काही प्रश्न असतील कॉन्स्टिट्यूशनबद्दलचे तर लेखी स्वरूपात पाठवावे. 5 प्रश्नांची उत्तरं मी देईन, म्हणजे सगळा कार्यक्रम 1 तासात संपेल. हे आधी अशाकरता सांगितलं की पुण्याचा वक्ता बोलायला लागला की किती वेळ बोलेल हे सांगता येत नाही, मग टेन्शन राहतं मनावर, म्हणून आपण 1 तासात संपवू. आता लॉच्या विद्यार्थ्यांना शिकवताना आम्ही 3 दिवस महत्त्वाचे मानतो. 15 ऑगस्ट 47, 26 नोव्हेंबर 49 आणि 26 जानेवारी 50. स्वातंत्र्य मिळाला तो दिवस, घटना स्वीकारली तो दिवस आणि घटना सुरू झाली तो दिवस. 15 ऑगस्टला म्हणजे 14च्या रात्री, 14-15च्या मध्यभागी रात्री 12 वाजता पंडित नेहरूंनी जे भाषण केलं पार्लमेंटमध्ये, ट्राइस्ट विथ डेस्टिनी, ते भाषण जसं मार्टिन ल्यूथर किंग याचं भाषण आहे अमेरिकेतलं. 63 साली त्यांनी वॉशिंग्टनवर मोर्चा नेला होता, त्यावेळी त्यांनी आय हॅव अ ड्रीम असं भाषण केलं होतं. ते 20व्या शतकातलं सर्वोत्कृष्ट भाषण समजलं जातं. तसंच नेहरूंचं हे जे भाषण आहे की सगळं जग आजूबाजूचं झोपलेलं असताना आम्ही पहिला स्वतंत्र श्वास घेतोय, हे 20व्या शतकातलं फार गाजलेलं भाषण आहे. आपण स्वतंत्र झालो, आज 78 वर्ष पूर्ण झाली आहेत. घटना समितीमध्ये एकाहून एक विद्वान लोक होती आणि 26 नोव्हेंबर 1949ला आपण घटना स्वीकारली. त्यावेळी 284 लोकांच्या त्याच्यावर सह्या आहेत. जगातल्या सर्व राज्यघटना वाचल्या गेल्या आणि सर्व राज्यघटनांमधल्या चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या घेतल्या गेल्या. अमेरिकेतून फंडामेंटल राईट्स घेतले गेले, इंग्लंडमधनं पार्लमेंटरी डेमोक्रेसी घेतली गेली, अनेक ठिकाणून इमर्जन्सी प्रोव्हिजन्स जर्मनीतनं घेतल्या गेल्या, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आयर्लंडमधनं घेतली गेली. आणि अशी ही सुंदर राज्यघटना 7,500 अमेंडमेंट्स आल्या होत्या. त्यातल्या 2,500 अमेंडमेंट्सवर चर्चा झाली आणि आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली ही घटना स्वीकारली गेली. 395 कलम आणि 8 परिशिष्ट. आता सध्या अर्थात 470 जवळजवळ कलम आहेत आणि 12 परिशिष्ट आहेत, पण त्यावेळी 395 आणि 8 असा आकडा होता. पण त्या दिवशी घटना सुरू नाही झाली, फक्त 16च कलमं चालू झाली. 26 जानेवारी 50ला घटना सुरू झाली, म्हणून त्याला कमेन्समेंट डे म्हणतात. आणि आपण रिपब्लिक झालो. रिपब्लिक याचा अर्थ असा की जो हेड असतो राज्याचा तो निवडलेला असतो. अमेरिका इज अ रिपब्लिक, फ्रान्स इज अ रिपब्लिक, जर्मनी इज अ रिपब्लिक, वी आर अ रिपब्लिक. England is not a republic, Spain is not a republic, Japan is not a republic, कारण तिथे लिमिटेड मॉनर्की आहे. तेव्हा अशा तऱ्हेने आपण सुरुवात केली
ही 78 वर्ष जी सुरू आहे लोकशाही, याचं एकच तुम्हाला सांगतो की तिसऱ्या जगामध्ये, तिसरं जग म्हणजे आशिया खंड, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिका, जवळजवळ 100 लोकांना 100 देशांना स्वातंत्र्य मिळालं. कुठल्याही देशात लोकशाही टिकू शकली नाही. रुपर्ट इमर्सन नावाचा एक फार मोठा शास्त्रज्ञ अमेरिकन, त्यांनी लिहिलं आहे की तिसऱ्या जगामध्ये लोकशाही नष्ट होणं हाच नियम आहे आणि भारत हा एकमेव अपवाद आहे त्याला. भारतामध्ये 78 वर्ष लोकशाही चालू आहे. वर खाली होती आहे, कधी वर जाते कधी खाली येते, परंतु लोकशाही चालू आहे, हे निर्विवाद आहे. आता एक महत्त्वाची गोष्ट क्लिअर करतो इथे की लोकशाहीचे अनेक प्रकार असतात. म्हणजे स्वित्झर्लंडमध्ये वेगळी आहे, जर्मनीत वेगळी आहे, अमेरिकेत वेगळी आहे, इंग्लंडमध्ये वेगळी आहे. पण प्रामुख्याने 2 प्रकार केले जातात, एक प्रेसिडेन्शियल फॉर्म आणि एक पार्लमेंटरी फॉर्म. अमेरिकेत येतो प्रेसिडेन्शियल फॉर्म आणि इंग्लंडमध्ये येतो पार्लमेंटरी फॉर्म. तर आपण त्याला वेस्टमिन्स्टर मॉडेल म्हणतात, ते आपण स्वीकारलं आहे. आता प्रेसिडेन्शियल डेमोक्रेसी का म्हणतात की तिथे प्रेसिडेंट ही सर्वात महत्त्वाची व्यक्ती आहे. पार्लमेंटरी डेमोक्रेसी का म्हणतात तर तिथे पार्लमेंट हे सर्वात महत्त्वाचं ऑर्गन आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या की 20व्या शतकामध्ये, इस्पेशली दुसऱ्या महायुद्धापासनं, ही पार्लमेंटची सत्ता जी आहे ती हळूहळू कॅबिनेटकडे यायला लागली आणि हळूहळू ती कॅबिनेटकडनं पंतप्रधानांकडे जायला लागली. आणि त्यामुळे आज अशी स्थिती आहे सर्व संसदीय लोकशाहींमध्ये की संसदेला काही महत्त्व नाही, पंतप्रधानांना महत्त्व आहे. आणि त्यामुळे पंतप्रधान ही सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती असल्यामुळे इंग्लंडमध्ये हल्ली लोकशाहीचे 2 प्रकार करतात, एक प्रेसिडेन्शियल फॉर्म आणि एक प्राईम मिनिस्टेरियल फॉर्म. त्याला पार्लमेंटरी डेमोक्रेसी म्हणत नाहीत, पंतप्रधान डेमोक्रेसी म्हणतात. आता 76 साली मी बॉम्बे हायकोर्टची सनद काढली, म्हणजे 50 वर्ष झाली मला वाटतं. तर आता मी एखादं विधान केलं तर ते सिद्ध करायला पाहिजे ना की पंतप्रधान ही सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती आहे भारतामध्ये. मग हे सिद्ध कसं करायचं, तर अगदी सोपी रीत मी वापरतो. आपण पंतप्रधानांची तुलना इतर लोकांशी करूया. पहिली तुलना आपण प्रेसिडेंटशी करूया. ज्यावेळी राज्यघटना लिहिली गेली त्यावेळी 74 कलमाचं वर्डिंग काय होतं, देअर शॅल बी अ काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स विथ द प्राईम मिनिस्टर ॲट द हेड टू एड अँड ॲडवाईज द प्रेसिडेंट ऑफ इंडिया. राजेंद्र प्रसादच घटना समितीचे अध्यक्ष होते, पण योगायोगाने तेच खरे पण अध्यक्ष झाले आपले. आणि मग जेव्हा विशेषतः हिंदू कोड जेव्हा पास झाले त्यावेळी दोघांमध्ये मतभेद व्हायला लागले आणि मतभेद झाल्यावर राजेंद्र प्रसाद म्हणाले की ते कलम पुन्हा वाचा, तुम्ही मला ॲडवाईस द्यायचा आहे पण तो माझ्यावर बंधनकारक नाही आहे. आता दिस वॉज अ कॉन्स्टिट्युशनल क्रायसिस. मग ते अटर्नी जनरलकडे पाठवलं गेलं प्रकरण आणि अटर्नी जनरलनी सांगितलं की आपण हे इंग्लंडमधनं घेतलं आहे आणि इंग्लंडमध्ये पंतप्रधानांचा सल्ला जसा राजावर बंधनकारक आहे तसा आपल्या पंतप्रधानांचा सल्ला हा प्रेसिडेंटवर बंधनकारक आहे. राजेंद्र प्रसादांनी ते ऐकलं. त्यावेळचे राजकारणी लोक तज्ज्ञांचं ऐकत असत. नंतर इंदिरा गांधी आल्या. त्या म्हणाले की असं अटर्नी जनरल काय म्हणतो वगैरे याच्यावर माझा विश्वास नाही, घटना बदलून टाका ना. घटना दुरुस्ती केली. काय केली, ओरिजिनल काय आहे, देअर शॅल बी अ काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स विथ द प्राईम मिनिस्टर ॲट द हेड टू एड अँड ॲडवाईज द प्रेसिडेंट ऑफ इंडिया. एक वाक्य फक्त जास्त घातलं, ही शॅल ॲक्ट अकॉर्डिंगली, या सल्ल्याप्रमाणे वागायला पाहिजे. आणि तसं वागले नाहीत तर 61व्या कलमाखाली घटना भंग झाला, इम्पिचमेंट करून काढून टाकता येईल. तेव्हा एक नातं. पण त्याच्यानंतर जनता सरकार आलं. त्यांना वाटले फारच
बंधनकारक आहे म्हणून त्यांनी आणखी एक सुधारणा केली की राष्ट्रपतींना तो सल्ला एकदा पंतप्रधानांकडे पाठवता येईल, पण तोच पुन्हा दिला तर मग बंधनकारक राहील. म्हणजे इन अल्टिमेट अनालिसिस वॉट एव्हर द प्राईम मिनिस्टर सेज इज बाइंडिंग ऑन द प्रेसिडेंट ऑफ इंडिया. एक तुलना संपली. दुसरी करूया. पंतप्रधानांनी त्यांचे स्वतःचेच मंत्री कसा नेमला जातो? बाय द प्रेसिडेंट ऑन द ॲडवाईस ऑफ द प्राईम मिनिस्टर. किती काळ राहतो? ड्युरिंग द प्लेजर ऑफ द प्रेसिडेंट, विच मीन्स प्लेजर ऑफ द प्राईम मिनिस्टर. म्हणजे मंत्र्याला नेमणं आणि मंत्र्याला काढणं हे दोन्ही पंतप्रधानांच्या हातात आहे. त्यामुळे सगळे मंत्री हे नोकर असल्यासारखे वागतात. कोणी एखादा मंत्री फार शहाणपणा करतोय असं वाटलं तर त्याचं खातं बदललं जातं. एक उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. जुनं उदाहरण आहे. वसंत साठे नावाचे एक ब्रॉडकास्टिंग मिनिस्टर होते फार पूर्वी. त्यावेळी रंगीत टी व्ही आला. तर ते भाषणांमध्ये काय म्हणायला लागले? आय ब्रॉट कलर टी व्ही टू इंडिया. त्यांनी काय म्हणायला पाहिजे होतं? अंडर द ग्रेट लीडरशिप ऑफ इंदिरा गांधी आय ब्रॉट कलर टी व्ही टू इंडिया. तसं म्हणाले नाहीत. आय ब्रॉट कलर टी व्ही. दुसऱ्या आठवड्यात त्यांची बदली फर्टिलायझर्स डिपार्टमेंटला झाली. आज सुद्धा तुम्ही पाहिलंत जे सगळे मंत्री बोलतात ते कसं बोलतात? अमुक अमुक व्यक्तीच्या नेतृत्वाखाली आम्ही हे करत आहोत. तसं नाही केलं तर गंभीर परिणाम होतात. आता तुलना आपण पार्लमेंटबरोबर म्हणजे लोकसभेबरोबर. पंतप्रधान लोकसभेला जबाबदार असतात. जोपर्यंत मेजॉरिटी आहे तोपर्यंत टिकतं. पण गंमत काय झाली की थ्रू द पार्टी इन्स्ट्रुमेंटॅलिटी पंतप्रधान पार्टी कंट्रोल करायचे आणि त्याच पार्टीचं बहुमत असल्यामुळे इन्स्टेड ऑफ लोकसभा कंट्रोलिंग द प्राईम मिनिस्टर, इट वॉज द प्राईम मिनिस्टर हू यूज टू कंट्रोल लोकसभा. आता हे जे मी ॲनालिसिस करतो आहे हे थोडंसं 89 सालापर्यंत पक्कं आहे. म्हणजे आउस्टर ऑफ राजीव गांधी. त्यानंतर थोडं बदललं आहे, त्याच्याकडे मी नंतर येतो. कारण या पहिल्या 3 याच्यामध्ये नेहरू काय, इंदिरा गांधी काय किंवा राजीव गांधी काय, यांना 2/3 मेजॉरिटी लोकसभा राज्यसभेत दोन्हीकडे होती. कसली भीतीच नव्हती त्यांना. आता तुलना मी सुप्रीम कोर्टाशी करतो. जरा सांभाळून बोलावं लागेल. सुप्रीम कोर्ट जिथे इंडिपेंडंट असतं, ज्युडिशरी, त्याला लोकशाही म्हणतात. आणि त्यामुळे आपलं सुप्रीम कोर्ट इंडिपेंडंट राहावं म्हणून अनेक तरतुदी केलेल्या आहेत. म्हणजे यांना काढता येत नाही, त्यांचे पगार कमी करता येत नाहीत, वगैरे वगैरे वगैरे. एक गोष्ट राहून गेली. ती कशी काय राहून गेली माहीत नाही. ते चर्चेला आलं होतं पण ते स्वीकारलं गेलं नाही की 65व्या वर्षी सुप्रीम कोर्ट रिटायर झाला की त्याला एखाद्या चांगल्या ठिकाणी तो गव्हर्नर होऊ शकतो, तो अँबॅसिडर होऊ शकतो. ही नेमणूक कोण करतं? प्रेसिडेंट करतं ऑन द ॲडवाईस ऑफ द प्राईम मिनिस्टर. म्हणजे तुम्ही रिटायर झाल्यानंतर तुम्हाला एखादी गलेलठ्ठ पगाराची नोकरी देणं किंवा न देणं हे पंतप्रधानांच्या हातात आहे. हे कळण्याइतकी बुद्धिमत्ता सुप्रीम कोर्ट जजेसना असते. त्यामुळे एक ॲक्च्युअली रिसर्च झाला होता पण तो पब्लिक पॉलिसीखाली प्रसिद्ध नाही झाला. दिल्ली युनिव्हर्सिटीने केला होता की 60व्या वर्षी एखादा जज जो असतो तो 9 निर्णय सरकारच्या विरुद्ध देतो आणि एकच सरकारच्या बाजूने देतो. आणि 64व्या वर्षी तो 9 सरकारच्या बाजूने देतो आणि एकच फक्त विरुद्ध बाजूला देतो. कारण त्याला माहिती आहे की या व्यक्तीला खुश ठेवायला पाहिजे तर आपल्याला अँबॅसिडर होता येईल, गव्हर्नर होता येईल, अनेक गोष्टी, राज्यसभेवर अपॉइंटमेंट मिळेल, खूप गोष्टी होतील. म्हणून मी फार गार्डेड स्टेटमेंट करतोय. द प्राईम मिनिस्टर इनडायरेक्टली कंट्रोल्स द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया, नॉट डायरेक्टली. आता गव्हर्नरकडे येऊया. महाराष्ट्राच्या गव्हर्नरबद्दल जितकं कमी बोलावं तितकं चांगलं आहे. गव्हर्नरची अपॉइंटमेंट कोण करतं? प्रेसिडेंट. कोणाच्या ॲडवाईसवर करतं? पंतप्रधान. किती दिवस राहतो? ड्युरिंग द प्लेजर ऑफ द प्रेसिडेंट, म्हणजे प्लेजर ऑफ द प्राईम मिनिस्टर.
तुम्हाला गंमत म्हणून सांगतो की एखाद्या पोस्टमनला काढायचं असेल तर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसिजर आहे. गव्हर्नरला काढायचं असेल तर दिल्लीहून फक्त फोन करायचा की सूत्र चीफ जस्टिसच्या हातात द्या, घरी जायचं. आणि त्यामुळे हे जे सगळे गव्हर्नर आहेत दे आर ॲब्सोल्युटली सबसर्वियंट टू द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. सोली सोराबजीने एक पुस्तक लिहिलं आहे. त्या पुस्तकाचं टायटल आहे गव्हर्नर सेज ऑर साबोटर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. सेज म्हणजे तारक आणि सॅबोटर म्हणजे मारक. सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे गव्हर्नरला की यू आर नॉट अन एम्प्लॉई ऑफ द युनियन गव्हर्नमेंट, यू आर द हेड ऑफ द स्टेट. त्यामुळे तुम्ही जी शपथ घेतली आहे 159 कलमाखाली की मी घटनेशी एकनिष्ठ राहीन, त्या राज्याच्या लोकांच्या सर्व्हिसला वाहून घेईन, तसं वागा. प्रत्यक्षामध्ये तसं होत नाही. आता शेवटची जी तुलना आहे ती म्हणजे पंतप्रधान आणि कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. एक्सक्यूज मी. कॉन्स्टिट्यूशन बदलायला 2/3 मेजॉरिटी लागते लोकसभेत, राज्यसभेत, आणि काही बाबतीत फेडरल पॉईंट्स जे असतात त्याच्या बाबतीत अर्ध्या राज्यांची रॅटिफिकेशन लागतं. नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांना हे सगळंच होतं. 2/3 मेजॉरिटी होती दोन्हीकडे, 1/2 स्टेट्स त्यांच्या खिशात होती. त्यामुळे त्यांच्या मनात आलं की ते घटनादुरुस्ती करू शकायचे. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे 39वी घटनादुरुस्ती इंदिरा गांधींनी केली. अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय त्यांच्या विरुद्ध गेला. शी वॉज फाउंड गिल्टी ऑफ इलेक्टोरल करप्शन. आणि रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ॲक्ट 51 खाली तुम्ही जर का गिल्टी ठरलात तर 6 वर्षाकरता डिस्क्वालिफाय होता, आणि तुम्ही 6 महिने मेंबर नसाल तर मंत्री राहता येत नाही. म्हणजे इट वॉज अ फुल स्टॉप टू हर करिअर. तेव्हा त्यांनी घटनादुरुस्ती काय केली की पंतप्रधानांची जर का इलेक्शन असेल तर यू कॅनॉट गो टू एनी कोर्ट इन इंडिया. मग कुठे जायचं तर पार्लमेंटनीच केलेल्या एका बॉडीकडे जायचं जिथे यांनाच मेजॉरिटी होती. नाव दिस वॉज अनकॉन्स्टिट्यूशनल. रूल ऑफ लॉच्या पूर्ण विरुद्ध होतं. रूल ऑफ लॉचा अर्थ असा आहे फ्रॉम द प्राईम मिनिस्टर टू द पोलीस कॉन्स्टेबल एव्हरीबडी इज इक्वल इन द आईज ऑफ लॉ. पूर्ण विरुद्ध होतं. ही अत्यंत अनकॉन्स्टिट्यूशनल घटनादुरुस्ती फक्त 4 दिवसात झाली. आणीबाणीचा काळ होता. ऑपोजिशन सगळं मिसाखाली आतच होतं. सकाळी लोकसभेत मांडलं, संध्याकाळी पास झालं, चर्चा नाही. दुसऱ्या दिवशी राज्यसभेत मांडलं, संध्याकाळी पास झालं, चर्चा नाही. अर्ध्या राज्यांच्या विधानसभा बोलवल्या गेल्या तिसऱ्या दिवशी आणि सगळ्यांनी पास केलं. आणि चौथ्या दिवशी प्रेसिडेंटच्या समोर ठेवलं. आणि कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिलला प्रेसिडेंट नाही म्हणू शकत नाहीत, सही करावीच लागते. त्यांनी सही केली. म्हणजे फक्त 4 दिवसामध्ये घटनादुरुस्ती केली. आम्ही असं मानतो की घटना हा क्रिएटर आहे आणि प्राईम मिनिस्टर हा क्रिएचर आहे. सो द नॉर्मल रूल ऑफ नेचर इज दॅट द क्रिएटर कंट्रोल्स द क्रिएचर. पण इन इंडिया इट वॉज द क्रिएचर दॅट कंट्रोल्ड द क्रिएटर. अर्थात पुढे ती घटना बाह्य ठरवली गेली वगैरे आणि जनता सरकारमध्ये ती विरुद्ध पण गेलं. हे जे 4 दिवसात त्यांनी केलं. मी ILS लॉ कॉलेजला कॉन्स्टिट्यूशन शिकवत असे तेव्हा मी मुलांना म्हणायचो की गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स नावाचं एक पुस्तक आहे ज्याच्यात सगळी जगातली रेकॉर्ड्स दिली जातात. त्यात हे रेकॉर्ड पाठवा. द फास्टेस्ट कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट इन द वर्ल्ड. आजपर्यंत झालेली नाही अशी. पण हे रेकॉर्ड मोदींनी मोडलं बरं का. मोदींनी इंदिरा गांधींची बरीच रेकॉर्ड मोडली. त्याच्याकडे येईन मी. इकॉनॉमिक वीकर सेक्शन ही जी घटना दुरुस्ती झाली ती मंगळवारी सकाळी लोकसभेत मांडली, पास झाली. बुधवारी राज्यसभेत मांडली, पास झाली. आणि त्याच दिवशी संध्याकाळी प्रेसिडेंटकडे गेले. 2च दिवसात घटना दुरुस्ती झाली. इंदिरा गांधींना 4 दिवस लागले होते. म्हणजे मोदी दुप्पट वेगात आहेत इंदिरा गांधींच्या. असो, तेव्हा आपल्या मुद्द्याकडे येऊ आपण. द प्राईम मिनिस्टर कंट्रोल्स the president. The prime minister controls his own ministers. The prime minister
controls Lok Sabha. The Prime Minister indirectly controls the Supreme Court of India. The Prime Minister controls the governors, and the Prime Minister controls even the Constitution of India. So the Prime Minister is the most important single person under this system, आणि म्हणून याला आपण प्राईम मिनिस्टेरियल लोकशाही म्हणायचं. अर्थात एक लक्षात घ्या की 89 नंतर काळ बदलला आणि अनेक वीक प्राईम मिनिस्टर आले. VP सिंग आले, गुजराल आला, अनेक लोक. किती वीक असावेत? म्हणजे हे स्त्रियांना जे 2/3 मेजॉरिटी 1/3 रिझर्वेशन आत्ता मिळालं आहे, याची सुरुवात गुजरालच्या काळामध्ये कधीतरी झाली. आणि इट वॉज अन ऑनर फॉर मी की पार्लमेंट जॉईंट कमिटीसमोर मला बोलायला बोलवलं होतं, जगात स्त्रियांचं प्रतिनिधित्व काय ते सांगण्याकरता. तर मी गेलो. त्याचं उद्घाटन गुजरालनी केलं. डोळ्यातनं पाणी यायला लागलं त्यांच्या. म्हणजे बाई म्हणजे देवी आहे, तिला रिझर्वेशन देणं आवश्यक आहे, वगैरे वगैरे. मग नंतर चहा होता. मग चहाच्या वेळी मी त्यांना म्हटलं की सर, तुम्ही इतके गैरवरून बोललात, मग मांडत का नाही लोकसभेत? ते म्हणाले कारण असं आहे की आय एम सपोर्टेड बाय 23 पॉलिटिकल पार्टीज. मला काय वाटतं त्याला काही अर्थ नाही आहे, त्या लोकांना काय वाटतं त्याला अर्थ आहे. मग माझं काय, माझा जन्म पुण्यात सदाशिव पेठेत झालेला आहे, त्यामुळे नाही ते प्रश्न विचारण्याची मला सवय आहे. मग मी तिथे जी लोकं होती त्यातल्या एका पुरुष मेंबर ऑफ पार्लमेंटला गाठलं. म्हटलं बा हे असं असं आहे, तुम्ही म्हणताय द्या, मग मांडत का नाही? तुम्हाला बापट सर, तुम्ही शिकवण्याचं काम करता तेवढंच करा. प्रत्यक्ष पॉलिटिक्स फार वेगळं असतं. आत्तासुद्धा तुम्हाला जे बोलवलं आहे ते तुमच्या लक्षात आलं नाही आहे की तुम्हाला बोलवलं, हे कमिटीकडे दिलं की वर्ष 1.5 वर्ष जाणार. तोपर्यंत लोकसभा डिझॉल्व्ह होईल, पुढच्या लोकसभेत ते पुन्हा मांडावं लागेल, संपला ना विषय. मला म्हणाले की आत्ता किती बायका आहेत? म्हटलं मी प्राध्यापक ना, सगळं तोंडपाठ होतं. म्हटलं 36 आहेत. त्यामुळे 1/3 रिझर्वेशन दिलं तर किती होतील? म्हटलं 180 होतील. मग म्हणाले किती वाढतील? म्हटलं 144 वाढतील. मग ते म्हणाले 144 बायका जर का वाढल्या तर 144 पुरुष कमी होतील. हू वूड साइन वन्स ओन डेथ वॉरंट? आम्ही हे होऊनच देणार नाही आहे. हे बोलतोय आम्ही, बाहेर एक बोलायचं, करायचं ते करायचं. हे राजकारण आहे. हे आम्हाला प्राध्यापकांना नाही जमत. हे राजकारण आहे. आत्तासुद्धा जे 1/3 रिझर्वेशन इथे ज्या स्त्री आहेत त्यांच्याकरता सांगतो, ते गाजर दाखवलेलं आहे. हे केव्हा मिळणार आहे तुम्हाला? जनगणना झाल्यावर, त्याला 5 वर्ष लागतात. त्यानंतर डिलिमिटेशन झाल्यावर त्याला आणखी 5 वर्ष लागतात. म्हणजे साधारणत 10 वर्षांनी आणखी ते कदाचित मिळेल तुम्हाला, कदाचित. पण ते देऊन टाकलं. असो, एनिवे. आता एक गोष्ट निश्चित आहे की ही लोकशाही जी वाढत वाढत गेली आहे, लोकशाहीला कुठलाही पर्याय नाही भारतामध्ये, हे निश्चित झालेलं आहे. मग याचे आधारस्तंभ कुठले आहेत आणि त्याच्यातच तुम्हाला संसदेपुढे आत्ता काय आव्हानं आहेत तेही कळेल. तर आपल्या लोकशाहीचा पहिला आधार जो आहे तो आहे राज्यघटना. ही जी राज्यघटना आहे, प्रचंड 2 वर्ष 11 महिने 7 दिवस खर्च करून जी घटना समितीमध्ये लिहिली गेली, अप्रतिम राज्यघटना आहे. मी तुम्हाला सांगितलं तसं जगातल्या सर्व राज्यघटनांमधल्या चांगल्या गोष्टी घेतलेल्या आहेत, तर तो पाया आहे. परंतु मी नेहरूंना फार मोठं श्रेय देतो. पहिले 17 वर्ष ते पंतप्रधान होते आणि या पहिल्या 17 वर्षात त्यांनी संसदीय लोकशाहीची मुळे इतकी खोल नेली की आता
लोकशाही उखडून टाकणं कोणालाच शक्य नाही आहे. त्यामुळे नेहरू एक आधारस्तंभ झाले. त्यानंतर सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया. सुप्रीम कोर्टाने कायम सिटिझन्सच्या बाजूनी घटनेचं करेक्ट इंटरप्रिटेशन केलेलं आहे. त्यातली सगळ्यात महत्त्वाची जी केस आहे ती केशवानंद भारती केस आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की पार्लमेंट कॅन अमेंड एनी पार्ट ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन बट कॅनॉट अमेंड द बेसिक स्ट्रक्चर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. आणि बेसिक स्ट्रक्चर म्हणजे काय ते आम्ही सांगू. फेडरलिझम आहे, फ्री अँड फेअर इलेक्शन्स आहेत, सॉव्हरेनिटी आहे, वगैरे वगैरे वगैरे, सेक्युलरिझम आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की बेसिक स्ट्रक्चरच्या विरुद्ध इवन घटनादुरुस्ती जरी केली तर ती घटनादुरुस्ती घटनाबाह्य ठरवता येते. आणि तसं केलेलं आहे सुप्रीम कोर्टाने. 42व्या घटनादुरुस्तीचा काही भाग घटनाबाह्य ठरवला आहे, 52व्या ठरवला आहे. आत्ता लेटेस्ट पाहिजे असेल तर 99वी जी मोदींनी केली अपॉइंटमेंट ऑफ जजेस, ती ज्युडिशियल इंडिपेंडन्स या बेसिक स्ट्रक्चरचा त्याच्यावर आघात करते म्हणून ती घटनाबाह्य ठरवली आहे. तर उद्या जर का कोणी भारत हे हिंदू राज्य आहे अशी घटनादुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला तर ते सेक्युलरिझमच्या विरुद्ध जात असल्यामुळे ती घटनादुरुस्ती घटनाबाह्य ठरेल. थोडक्यात भारत हे हिंदू राज्य होऊ शकत नाही, ते सेक्युलर राज्यच राहिलं पाहिजे असं सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे. आता सुप्रीम कोर्टाचा उल्लेख करताना एका विशिष्ट व्यक्तीचा उल्लेख केल्याशिवाय मला राहवत नाही आहे, आणि ती व्यक्ती म्हणजे नानी पालखीवाला. ही जी केस झाली सुप्रीम कोर्टात, तुम्हाला आश्चर्य वाटेल, 13 जजेस होते आणि या 13 जजेससमोर नानी पालखीवाला 32 दिवस आर्ग्युमेंट करत होते एकटे. एक लेक्चर तयार करायचं असेल तर तयारी करावी लागते. 13 जजेसच्या समोर 32 दिवस आर्ग्युमेंट करत होते. ऑपोजिशनला शिरवाई होते, त्यांनी 21 दिवस आर्ग्युमेंट केलं. मी त्यावेळी नुकताच MA झालो होतो. इट वॉज अन इंटलेक्च्युअल फीस्ट. आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं की पार्लमेंट कॅनॉट अमेंड द बेसिक स्ट्रक्चर. आणखी महत्त्वाचा पाया म्हणजे इलेक्शन कमिशन. मी सध्याच्या इलेक्शन कमिशनबद्दल बोलत नाही आहे, एकूण इतिहास बघतोय. त्यात विशेषतः TN शेषन जे 10वे चीफ इलेक्शन कमिशनर होते त्यांनी आमूलाग्र बदल केला. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आत्ताचे 26वे चीफ इलेक्शन कमिशनर आहेत. तुम्ही रस्त्यावरच्या माणसाला विचारा की नावं माहिती आहेत का, एकही नाव लोकांना माहिती नसतं एक्सेप्ट TN शेषन. आता ते कसे काय एवढे इंडिपेंडंट झाले ते आत्ताच आम्ही बोलत असताना सांगितलं की त्यांची नेमणूक केली राजीव गांधींनी, पण त्यांची हत्या झाली. ज्यांनी नेमणूक केली त्यांचा पण देणं लागतो, त्यांची हत्या झाली. त्यांना काढायचं असेल तर 2/3 मेजॉरिटी लागते, ती अर्थातच नव्हती. आणि त्यांनी डिक्लेअर केलं की 65 नंतर मी कुठलंही पद स्वीकारणार नाही. त्यामुळे कुठलाही कंट्रोल त्यांच्यावर राहिला नाही आणि त्यांनी दणादण निर्णय घ्यायला सुरुवात केली. गंमत बघा, नरसिंहराव पंतप्रधान असताना नरसिंहरावांनी त्यांना सांगितलं की या तारखांना निवडणूक घ्या. चीफ इलेक्शन कमिशनरनी सांगितलं, शेषन म्हणाले की हू आर यू टू टेल मी की कुठल्या तारखांना घ्यायचं. आय एम द चीफ इलेक्शन कमिशनर, आय डिसाईड द डेट ऑफ द इलेक्शन्स. नाही तर आजचे बघा ते आधीच भेटून येतात कुठल्या तारखा देऊ. सगळं विचित्र झालं आहे. आपले पंतप्रधान गणपतीची आरती काय करतात चीफ जस्टिसच्या घरी जाऊन, म्हणजे अगदी न पटणाऱ्या गोष्टी आहेत त्या ज्युडिशरीला. म्हणजे आम्ही जे लॉ कॉलेजमध्ये शिकवतो त्याच्याबरोबर उलटं सगळं चाललेलं आहे. असो, त्याच्यावर तुमचे प्रश्न आले तर उत्तर देऊ शकेन मी. त्यानंतर अर्थात मीडिया. काही बारीकसं झालं की ते हल्ली जगाला कळतं, पूर्वी कळत नसे, दाबून टाकलं जायचं, पण हल्ली तसं होत नाही. अर्थात त्याचाही दुरुपयोग केला जातो हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन माझं असं मत आहे की द मेन सपोर्ट ऑफ इंडियन डेमोक्रेसी इज, जे पहिलंच वाक्य आहे राज्यघटनेचं, वी द पीपल ऑफ इंडिया हॅविंग सॉलेमली रिझॉल्व्ड एटसेट्रा एटसेट्रा एटसेट्रा
पाया जो आहे तो वी द पीपल ऑफ इंडिया. आणि गमतीची गोष्ट अशी आहे की जिथे जिथे सरकारने चुका केल्या आहेत, घटनेचं उल्लंघन केलं आहे, तिथे तिथे लोकांनी त्या व्यक्तीला पदावरनं हाकलून दिलं आहे. इंदिरा गांधींनी आणीबाणी निर्माण केली, इंदिरा गांधींना आपण नाकारलं. जनता सरकार आलं, ते काहीच काम करेनात, त्यांना नाकारलं. राजीव गांधी आले, खरं राजीव गांधींनी खूप काम केलं, अँटी डिफेक्शन लॉ आणला, तुमचं वोटिंग एज 21वरनं 18वर आणलं, तुमच्या सगळ्यांच्या हातात जे मोबाईल आहेत आत्ता त्याची सुरुवात टेक्नॉलॉजीची त्यांच्या काळात झाली. पण राजीव गांधींना बोलता नाही यायचं आणि राजकारणामध्ये बोलता यावं लागतं. चांगलं बोलता आलं नाही तर तुम्हाला यश येत नाही आणि तुम्ही काही न करता जर का खूप बोललात तर तुम्हाला यश येऊ शकतं. मी कोणाचं नाव नाही घेतलं बरं का, त्यातनं चुकीचे अर्थ निघतील. सो एनिवे, त्यानंतर नरसिंहराव 5 वर्ष होते, वाजपेयी होते. मी आणि माझ्या मिसेस त्यावेळी निकाल जेव्हा लागणार होता 5 वर्षांनी वाजपेयी सरकारचा, त्यावेळी कुठेतरी गोव्यात किंवा कुठेतरी दूर होतो. तर त्यांनी एक असं विधान केलं भाजपनी की इंडिया इज शायनिंग आणि आम्हाला मतं द्या. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की आपण सोडून कोणालाच हे शायनिंग दिसत नाही आहे. मग त्यांनी बदललं. शेवटच्या 15 दिवसात कॅचफ्रेज फार महत्त्वाची असते पॉलिटिक्समध्ये. त्यांनी कॅचफ्रेज काय केली की तुम्हाला रामराज्य पाहिजे का रोम राज्य पाहिजे. रामराज्य म्हणजे वाजपेयी अर्थातच, आणि रोम राज्य म्हणजे सोनियाताई. आणि भारताची लोक म्हणाली की आम्हाला रोम राज्य पाहिजे. काँग्रेस सरकारला जास्त जागा होत्या, सोनिया गांधी त्यांच्या लीडर होत्या, तेव्हा वास्तविक त्या पंतप्रधान व्हायला पाहिजेत आपल्या राज्यघटनेप्रमाणे. पण त्यांचा जन्म भारतात नाही झालेला, त्यामुळे त्याला विरोध झाला. सुषमा स्वराजचं मला भाषण आठवत आहे की या पंतप्रधान झाल्या तर मी संन्यास घेईन, पांढरी साडी नेसीन, फक्त दाणे खाईन, हिमालयात जाईन वगैरे वगैरे. मग सोनिया गांधी म्हणाले की बरं ठीक आहे, मी नको आहे ना तुम्हाला, मग यांना नेमते, नाहीतरी ते माझंच ऐकून करणार आहेत सगळं. म्हणून मनमोहन सिंगला नेमलं. टाइम्सनी अग्रलेख लिहिला होता, कुठे नेऊन ठेवलं बघा तुम्ही त्या बाईंना. टाइम्सनी अग्रलेख लिहिला होता की भारतात पंतप्रधानपद मिळत असेल तर फक्त 2च जणांनी नाही म्हटलं आहे, एक महात्मा गांधी आणि दुसऱ्या सोनिया गांधी. म्हणजे सोनिया गांधींना महात्मा गांधींच्या ठिकाणी लावून ठेवलं. वास्तविक त्या आल्या असत्या तर पहिल्याच टर्मला पडल्या असत्या. हा मनमोहन सिंग भयंकर हुशार होते, ते 2 टर्म राहिले. त्यानंतर मोदी आले, कारण बऱ्याचशा स्कॅम म्हणतो आम्ही तसं झाली. आणि मागच्या निवडणुकीमध्ये मला खरं खोटं माहीत नाही, पण एक नॅरेटिव्ह तयार झालं की हिंदू राज्य आणायचं, 400 पार करायचं. हे जेव्हा जनतेला वाटलं की हे चुकीचं आहे, त्यावेळी मोदींच्या 303 जागांवरनं 240वर जागा आल्या, म्हणजे साधी मेजॉरिटी पण गेली त्यांची. आता ते 2 कुबड्या घेऊन चाललेत. 2 अत्यंत भारतातली सगळ्यात अनरिलायबल कोण 2 माणसं असतील तर ती 2 बाजूला आहेत त्यांच्या. तेव्हा कुठेही सरकार चुकलं तर जनता त्याला ताळ्यावर आणते. वी द पीपल ऑफ इंडिया. आता एक गोष्ट फक्त लक्षात घ्या की हे 15वे पंतप्रधान आहेत नेहरूंपासून मोदींपर्यंत. प्रत्येक पंतप्रधानांनी भारताला वरच्या लेवलला नेलेलं आहे. प्रत्येक पंतप्रधानांनी. नेहरूंनी लोकशाही रुजवली, इंदिरा गांधींनी 71 सालचं युद्ध जिंकलं, निर्विवाद जिंकलं. अँड फॉर द फर्स्ट टाइम इंडिया वॉज रेकग्नाइज्ड ॲज अ सेकंड रेट मिलिटरी पॉवर. राजीव गांधींनी मी तुम्हाला सांगितलं तसं अनेक सुधारणा केल्या. 91 साली जे आपण दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभे होतो, ते मनमोहन सिंग यांनी जेव्हा मोदींच्या हातात सत्ता दिली 14 साली, त्यावेळी भारत पहिल्या 10 इकॉनॉमीजमध्ये आला. आणि इतक्यावर नाही, आणि मोदींनी
सगळ्यांनाच क्रेडिट देतोय मी. मोदींनी ती 10 पहिल्या 4मध्ये नेलं आणि माझी खात्री आहे की इन अ कपल ऑफ इयर्स वी विल ओव्हरटेक जर्मनी आणि आपण 3ऱ्या क्रमांकावर जाऊ. पुढे काय आपली प्रगती होईल की नाही मला शंका आहे, कारण पहिल्या क्रमांकावर अमेरिका आहे, दुसऱ्यावर चायना आहे. बरेच दिवस लागतील तिथपर्यंत पोहोचायला, पण 3ऱ्या क्रमांकावर आपण निश्चित जाऊ शकतो. तेव्हा या महान राज्यघटनेच्या तत्वांनुसार जर का आपण पुढे गेलो तर माझी खात्री आहे की आपल्या स्वातंत्र्याला ज्यावेळी 100 वर्ष पूर्ण होतील, म्हणजे 2047 साली, त्यावेळी इंडिया विल बी अ सुपर पॉवर. थँक्यू. प्रश्न असतील तर लेखी द्या मला. आर्थिक आरक्षण जे 10% दिलं आहे ते 50%च्या वर जातं म्हणून ते अनकॉन्स्टिट्युशनल आहे का? सुप्रीम कोर्टाचा निर्णय जो आला आहे 5 जजेसचा 3-2 असा आला आहे, त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की ज्यांच्यासाठी रिझर्व्ह जागा आहेत, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि OBC यांना हे रिझर्वेशन नाही आहे, इतरांना आहे, आणि त्यामुळे 50% ते ओलांडली जात नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. पॉईंट 1. त्याहून महत्त्वाचा मुद्दा मी क्लिअर करतो की 50% आरक्षण जे आहे यावर घटना समितीमध्ये प्रचंड चर्चा झालेली आहे आणि आंबेडकरांनी त्यांच्या भाषणात असं म्हटलं आहे, स्वच्छ शब्दात म्हटलं आहे की समानतेचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे 14व्या कलमाखाली, समानतेचा, आणि आरक्षण ही डाऊनट्रॉडन लोकांना वर आणण्याकरता दिलेली सुविधा आहे, तो फंडामेंटल राईट नाही, आणि त्यामुळे तो अपवाद आहे, आणि अपवाद हा नियमापेक्षा वेगळा मोठा असू शकत नाही, आणि म्हणून रिझर्वेशन 50%च्या वर देता येत नाही. हे आंबेडकरांनी घटना समितीमध्ये म्हटलेलं आहे, भाषण आहे त्यांचं. त्यांना प्रश्न विचारला, पण एखाद्या ठिकाणी मागास लोक 70% असतील तर काय करायचं? ते म्हणाले तरीसुद्धा आरक्षण 50%च मिळणार. हा जो त्यांनी स्टँड घेतला, हा इंद्रसानी केसमध्ये 9 जजेसनी हा स्टँड घेतला की 50%च्या वर आरक्षण देता येणार नाही, आणि ही आता या गोष्टीला 30 वर्ष होऊन गेली आहेत आणि सगळ्या सुप्रीम कोर्ट डिसिजनमध्ये तेच सांगितलं गेलं आहे. माझ्याकडे जवळजवळ सगळ्याच पक्षाचे काही नेते येतात कन्सल्टेशन करता, त्यावेळी मी त्यांना पुन्हा पुन्हा हे सांगतो की 50%च्या वर तुम्हाला रिझर्वेशन देता येणार नाही. नावं घेऊन मी बोलत नाही, परंतु आत्ता मराठा रिझर्वेशनचं जे चाललं आहे त्यांना मी हेच सांगितलं की तुम्ही मराठा OBCत घाला, अशीच मागणी करा, 50%च्या वर देता येणार नाही, हे निश्चित आहे. प्रत्यक्षामध्ये काय होतं की ही सगळी राजकीय नेते येतात, ऐकतात, आणि बाहेर गेल्यावर त्यांना वागायचं तसंच वागतात, आणि त्यामुळे आज भारतातली अशी स्थिती आहे की 50%च्या वर रिझर्वेशन देता येणार नाही. आता 9 जजेसचा निर्णय बदलला कोणी 11 जजेसनी, तर गोष्ट वेगळी आहे, पण आत्ताचा कायदा काय सांगतो? 50%च्या वर देता येणार नाही. मला वाटलं होतं ते ॲडव्होकेट असल्यामुळे त्यांना तो सुचला. तामिळनाडूमध्ये 69% आहे. तर नरसिंहराव यांच्या काळामध्ये आपल्या राज्यघटनेमध्ये 31ब जे कलम आहे त्याच्याखाली एखादा कायदा जर का 9व्या परिशिष्टात टाकला, 9th शेड्यूलमध्ये, तर तो मूलभूत अधिकारांवर अतिक्रमण करतो म्हणून बेकायदेशीर ठरवता येत नाही. हा जो कायदा आहे तामिळनाडूचा, एकाच राज्याचा, तो 9व्या शेड्यूलमध्ये टाकला गेला आहे नरसिंहराव यांच्या काळात. पण 9व्या शेड्यूलमध्ये टाकायचं असेल तर 9वं शेड्यूल हे घटनेचा भाग आहे, त्यामुळे घटना दुरुस्ती करावी लागते. म्हणजे ते टाकायचं असेल तर 2/3 मेजॉरिटी लोकसभा राज्यसभेत असायला पाहिजे, तशी सध्या कुठेच नाही आहे, कोणालाच नाही आहे, आणि त्यामुळे तमिळनाडूमध्ये असलं तरी इतर ठिकाणी ते नाही करता येणार. अनेक राज्यांमध्ये जिथे ही लिमिट ओलांडली गेली तिथे हायकोर्टांकडनंच ते तिथल्या तिथे रद्द केलं गेलं, कारण 141 कलमाखाली व्हॉट एव्हर द सुप्रीम कोर्ट सेज दॅट इज बाइंडिंग ऑन द हायकोर्ट, त्यामुळे 50%च्यावर नाही देता येणार, तर हायकोर्टाने रद्द केलं. बॉम्बे हायकोर्टाने पहिल्या वेळी का रद्द केलं नाही
हे मला अजून कळलेलं नाही आहे. हे मला अजून कळलेलं नाही आहे. म्हणजे न्यायाधीश आपल्याकडचे जे आहेत त्यांच्यावर कॉमेंट मी करत नाही आहेत, परंतु एक न्यायाधीश असं म्हणाले गुजरातचे की मोराला पिल्लं जी होतात ती त्याच्या डोळ्यातल्या अश्रूंमुळे होतात. आता हा बायोलॉजीतला महान शोध आहे. तेव्हा असे महान शोध आपले हायकोर्ट जजेस लावत असतात. त्यातला हा एक शोध त्यांनी लावला की 50% वरचं चालेल. आणि मग देवेंद्र फडणवीस यांना आयतं कोलीतच मिळालं हातात. ते म्हणले बघा मी दिलं होतं, या लोकांनी नीट डिफेंड केलं नाही म्हणून सुप्रीम कोर्टात नाकारलं गेलं. तसं नाही आहे, ते तुम्हाला देताच येणार नाही. तुम्ही फसवताय लोकांना, सरळ सरळ फसवताय. आणि मला ते नेते हेच म्हणाले की आम्ही देऊन टाकतो ना, पुढे सुप्रीम कोर्टाने नाही म्हटलं तर आम्ही म्हणू शकतो की आम्हाला द्यायचं होतं, सुप्रीम कोर्ट नाही म्हणालं. हे राजकारण असतं. सर, हा दुसरा प्रश्न आणि खूप प्रश्न आलेले थोडक्यात उत्तर. शिवसेनेचा निकाल कधी लागेल? माझ्या आयुष्यात नाही लागणार. मी 78 वर्षाचा झालो. सहा चीफ जस्टिस झाले. यू वॉन्ट, तुम्हाला कल्पना येणार नाही. हे सगळे पक्ष त्यात जे अडकलेले आहेत, भाजपपासून उद्धव ठाकरे सगळे माझ्याकडे आलेले आहेत. 6 चीफ जस्टिस झाले. प्रत्येकाने सांगितलं हो 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 हे कॉन्स्टिट्यूशनल हे तर प्रथम घ्यायला पाहिजे. प्रत्यक्षात एकाने घेतलं नाही. आणि माझी खात्री आहे जी लाईन लागली आहे पुढची, मोदी आहेत अजून 3 वर्ष, असं काय करताय? तर मोदींना दुखावता येणार नाही, हे पहिली गोष्ट आहे. नाही तर मग 65 वर्षानंतर काय होणार? आणखी आव्हानं संसदीय लोकशाही समोरची काय आहेत? मी तुम्हाला 2 वाक्य फक्त सांगतो, 2 महान व्यक्तींची, म्हणजे याचं उत्तर आपोआपच तुम्हाला मिळेल. एक वाक्य आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचं. शेवटच्या दिवशी जेव्हा त्यांनी घटना समितीमध्ये भाषण केलं 26 नोव्हेंबरला 49, त्यावेळी ते म्हणाले की ही राज्यघटना आपण स्वीकारली, अतिशय आनंद आहे, पण मला 2 गोष्टीचं दुःख आहे. त्यांचा शब्द आहे रिग्रेट. आय हॅव रिग्रेट, 2 रिग्रेट्स. 2 गोष्टींचं दुःख आहे. एक, आपण आपली राज्यघटना आपल्या भाषेत लिहू शकलो नाही, इंग्लिशमध्ये लिहावी लागली, पहिलं दुःख. आणि दुसरं दुःख, आपल्या राज्यघटनेत अशी कुठलीही तरतूद नाही की ज्यामुळे फक्त पीपल विथ कॅरेक्टर अँड इंटिग्रिटी वुड एंटर पार्लमेंट. चारित्र्य संपन्न लोक संसदेमध्ये जातील याची कुठलीही गॅरंटी आपल्या राज्यघटनेत नाही. तेव्हा ती द्यायला पाहिजे आपण. आज तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, 1/3 लोकांवर क्रिमिनल खटले चालू आहेत. त्यातल्या काहींवर खून, दरोडे, रेप असे खटले चालू आहेत. हे आपल्यासाठी कायदे करणार. मग चुकतोय कुठे? आपणच चुकतोय ना. त्यांना निवडून देतोय आपण. खुनी, दरोडेखोर, रेपिस्टना आपण निवडून देतोय, हे आपली चूक आहे. आणि दुसरं वाक्य आंबेडकरांचं आहे, म्हणून मी मुद्दामून स्वतःवर घेतलंच नाही. एक राजेंद्र प्रसादांवर घातलं, दुसरं आंबेडकरांवर घालतो. शेवटच्या दिवशी आंबेडकर म्हणाले की भारतीय लोकशाहीला, संसदीय लोकशाहीला 3 धोके आहेत. किती करेक्ट त्या लोकांना पुढचं निदान होतं. एक, करप्शन, नंबर 1. काय करप्शन हल्ली वाढलं मी तुम्हाला सांगायची गरज नाही. दुसरं, ट्रेचरी. आणि तिसरं, हिरो वर्शिप. नेहरू 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 नेहरू, इंदिरा गांधी इंदिरा गांधी इंदिरा गांधी इंदिरा गांधी, मोदी 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 मोदी. ही जी हिरो वर्शिप आहे यांनी आपलं नुकसान होईल. आणि त्यांचं वाक्य असं आहे, त्यांनी ते JS मिलकडनं घेतलेलं आहे, पण त्यांचं वाक्य असं आहे, अ मॅन शुड नॉट बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ हिज ऑनर. अ वुमन शुड नॉट बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ हर चॅस्टिटी. अँड अ नेशन शुड नॉट बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ इट्स लिबर्टी. कुठल्याही एका व्यक्तीच्या पायाशी तुमचं स्वातंत्र्य ठेवू नका, त्यांनी अधःपतन होऊ शकतं. तेव्हा हीच बरोबर आपल्यासमोरची आव्हानं आहेत आणि त्याचं उत्तर हे आपणच द्यायचं आहे. अजून आहेत? थोडक्यात उत्तर दिली तरी चालते.
नाही, भारतीय लोकशाहीचं भविष्य काय, तर ते मी तुम्हाला सांगितलं की लोकशाहीला भारताचा धोका नाही आहे. ते खालीवर होतं आणि अरिस्टॉटलचं तत्व आहे की ते खालीवर होतच राहतं सगळीकडे. मिलिटरी उठाव आपल्याकडे होऊ शकत नाही. माझा सख्खा मामे भाऊ हा आत्ताच मेजर जनरल म्हणून रिटायर झाला. त्याच्याबरोबर चर्चा करत असताना तो म्हणाला की पाकिस्तानमध्ये एकच कमांड आहे मिलिटरी, भारतामध्ये 5 कमांड आहेत. सदर्न कमांड, नॉर्दर्न कमांड, ईस्टर्न कमांड, वेस्टर्न कमांड आणि सेंट्रल कमांड. त्यामुळे सगळे एकत्र येऊन मिलिटरी रिव्होल्ट होईल ही शक्यताच नाही अजिबात. आणि पंतप्रधान हे पूर्णपणे इलेक्शनवर अवलंबून असतात. त्यामुळे मला असं वाटतं भारतीय लोकशाहीला कुठलाही धोका नाही आहे. मी सांगितलं तेच यांचं म्हणणं आहे की इथे पंतप्रधानांच्या हातात सत्ता एकवटली जाते. मग न्यायमंडळ, कार्यकारी मंडळ हे घटक जे आहेत त्यांचं काम त्यांनी नीट करायला पाहिजे. तर हे तर उघडच आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं की हे काम करत नाहीत म्हणजे आपण मतदान नीट करत नाही हा त्यातला शेवटचा भाग आहे. त्यामुळे शेवटची जबाबदारी आहे ती आपली आहे, ती नाकारून चालणार नाही. तेव्हा आपण चांगल्या लोकांना निवडून द्यावं एवढा एकच मार्ग मला दिसतो. नोटा आता काढलेला आहे ना, एकदम फार स्ट्रॉंग शब्द मी वापरत नाही, पण या नोटाला काही अर्थच नाही अजिबात. नोटाला जास्त मतं मिळाली तरीसुद्धा उरलेल्यांमध्ये ज्याला जास्त मतं आहेत तोच निवडून येतो. नुसतं असंच नाही आहे, ज्याचं डिपॉझिटसुद्धा जप्त व्हायला पाहिजे 1/6 मिळाली नाही म्हणून तो सुद्धा निवडून येतो नोटाला जास्त मिळाली तरी. आपण हा नोटा जो घेतला तो अनेक देशातून घेतला, युरोप, विशेषतः स्वित्झर्लंड, ग्रीसमधनं. तिथे काय तरतुदी आहेत की नोटाला जास्त मतं मिळाली तर जी लोक त्यावेळी उभी आहेत ती सगळी 5 वर्षाकरता डिस्क्वालिफाय होतात. आपल्या इथे असं काहीच नाही आहे. नोटाला जास्त मतं मिळाली ती मिळतच नाही आहे, 2 किंवा 3% मिळत आहेत. तेव्हा आपण जे उपाय शोधण्याचा प्रयत्न करतोय त्यात यश येत नाही आपल्याला. मला अशी एक सूचना दिली की आता आवर्त घ्या, असंच म्हणालात ना? नाही, थोडक्यात उत्तर द्या. हो, हा प्रश्न तुमचा जो आहे यांनी विचारलेला की बॅलेट पेपरवर इलेक्शन. माझा भाचा आहे माधव देशपांडे, जो अमेरिकेतल्या अनेक कंपन्यांचा डायरेक्टर होता आणि याच क्षेत्रातला तज्ज्ञ आहे. आणि तो सध्या EVMवर, इलेक्ट्रॉनिक मशीनवर खूप संशोधन करतायत. आणि त्यांनी आत्ता एक मॉडेल तयार केलं, तो पेटंट म्हणून तो विकणार आहे, की ज्याच्यामध्ये फेरफार करता येत नाहीत. असं यंत्र जर का आलं तरच त्याला काहीतरी अर्थ आहे. जोपर्यंत लोकांच्या मनात शंका आहे की मी मत या पक्षाला दिलं पण ते गेलं त्या पक्षाला, आणि इलेक्शन कमिशन जे विचारलं जातात प्रश्न त्याची उत्तरं देत नाही आहे. तेव्हा इलेक्शन कमिशन मला वाटतं की याला बऱ्याचशा अर्थी जबाबदार, कारण इलेक्शन कमिशनची नेमणूक शेवट पंतप्रधान करणार आहेत. सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं होतं, इलेक्शन कमिशन, चीफ इलेक्शन कमिशन नेमणूक कोणी करायची? पंतप्रधान, ऑपोजिशन लीडर आणि चीफ जस्टिस ऑफ इंडिया. आपण कायदा काय केला? पंतप्रधान, ऑपोजिशन लीडर आणि एक मिनिस्टर, म्हणजे मोदींचा हस्तक. म्हणजे मोदी ठरवतील तसंच होणार ना. जोपर्यंत या गोष्टी चालू आहेत आणि याला कळत नाही, लोक याला विरोध करत नाहीत, याला उघड विरोध व्हायला पाहिजे की इलेक्शन कमिशन हे अंपायरसारखं आहे, गव्हर्नर हा अंपायरसारखा आहे, सुप्रीम कोर्ट हे अंपायरसारखं आहे, स्पीकर अंपायरसारखं आहे, आणि यातली कुठलीच यंत्रणा अंपायरसारखं काम करत नाही आहेत. आता जेव्हा पक्ष ठरवण्याचं काम, अँटी डिफेक्शनची केस चंद्रचूडांनी नार्वेकर साहेबांकडे दिली, अनेक त्याच्यात पळवाटा ठेवल्या चंद्रचूडांनी. काय सांगितलं की सेपरेशन ऑफ पॉवर्स खाली मी हे नार्वेकरांना देतो रिझनेबल टाईममध्ये. आता रिझनेबल टाईम म्हणजे लॉमध्ये 3 महिने असतात. नार्वेकर साहेबांनी 6 महिने काहीच केलं नाही. घटनेचा अर्थ लावायचं काम सुप्रीम कोर्टाचं आहे. 10व्या शेड्यूलमध्ये काय म्हटलं आहे? 2/3 लोक एकाच वेळी जायला पाहिजेत बाहेर.
शिंदे फक्त 16-17च लोक पहिल्यांदा गेले, 37 नाही गेले, ते हळूहळू गेले. तेव्हा ते जे 16 गेले ते त्या क्षणी डिस्क्वालिफाय व्हायला पाहिजेत. आणि डिस्क्वालिफाय जर का या कायद्याखाली झालं तर मिनिस्टर राहता येत नाही. म्हणजे शिंदे पहिल्या दिवशीपासून अनकॉन्स्टिट्युशनल चीफ मिनिस्टर आहेत. पण याच्यावर काहीच होत नाही आहे, शांत आहेत सगळी लोक, डिफेंड करतायत त्यांना. त्यामुळे घटनेचा प्राध्यापक म्हणून हे धोकादायक आहे. नाही, याचं उत्तर मी नाही देऊ शकणार, कारण मी पॉलिटिक्सवर फारसं बोलत नाही. म्हणजे मला राजकारणी लोकांनीच सांगितलं की मला काही कळत नाही त्यातलं म्हणून. नाही, हा जो रिकॉलचा अधिकार आहे तो स्वित्झर्लंडमध्ये आहे की तुम्ही ज्याला निवडून दिलं तो नीट काम करत नसेल तर त्याला परत बोलवता येतं. तर हे छोट्या देशात फक्त शक्य आहे, हे भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये शक्य नाही आहे. लाखो लोकांचं तो मतदारसंघ असतो, त्यामुळे पुन्हा ते खर्चिक आहे सगळं. त्यामुळे तसं भारतात किंवा कुठल्याच मोठ्या लोकशाहीत नाही आहे. अमेरिकेतल्या काही राज्यांमध्ये आहे, पण प्रेसिडेंटला नाही परत बोलवता येत. तसं आपल्या इथे सुद्धा नाही बोलवता येणार. थँक्यू सो मच.